कबूतरखान्यावर बंदी कायम, उच्च न्यायालयाचा निर्णय। समाजाचं आरोग्य आणि आस्था लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल। कबूतरखान्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून शस्त्र उगारण्याच्या वक्तव्यावरून जैन मुनी निलेश्वर यांचा यूटर्न, उपोषण हेच शस्त्र असल्याची सारवासारव। कुणी काय खावं हे सरकार ठरवत नाही। मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 सालचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मांस विक्री बंदीच्या अनेक पालिकांकडून आदेश। मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 सालचा। कृष्ण जन्म उत्सव आणि स्वातंत्र्य दिन एकत्र आल्यानं यावर्षी कठोर अंमलबजावणी। स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान याचिका प्रकरणी पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला। राहुल गांधींवर सावरकर यांच्या बदनामीचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। मतचोरी करून काँग्रेसनं आंबेडकरांना हरवलं। भाजपचे अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली। जामीन अर्जावर आता 25 ऑगस्टला सुनावणी। मनसेनं नवी मुंबई विमानतळ फलकाला काळं फासलं। फलकावर दिबा पाटलांचं नाव नसल्यामुळे मनसे आक्रमक। मुंबईमध्ये घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यामध्ये। मुंडेंनी बंगला अडवल्यामुळे मंत्री भुजबळांना आसरा नाही। बंगला सोडा आणि माझ्या घरी राहायला या, करुणा मुंडेंनी दिलं धनंजय मुंडेंना आमंत्रण। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 11,000 झाडांचा बळी। बुलढाणा जिल्ह्यातील तळणी गावातला धक्कादायक प्रकार। नाशिकमध्ये ध्वजवंदन करण्याचा मान न मिळाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। गोंदिया जिल्ह्यामध्ये ध्वजवंदन करण्यास भुजबळांची नकार घंटा। मंत्री मंगलप्रभात लोढा गोंदियामध्ये ध्वजवंदन करणार। धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। काँग्रेसनं राज ठाकरेंना झटकलं। राज आणि उद्धव एकत्रीकरणावर काँग्रेस गप्पच। वर्दी अंगावर चढवली की परमेश्वर होता का? मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना खडसावलं। केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा मोहीम स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची ही लगबग सुरू। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या। सजावटीसाठी लागणारं साहित्य बाजारपेठांमध्ये। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। गणेशोत्सव काळामध्ये चाकरमान्यांना दिलासा। सोलापूरमधल्या तुळजापूर नाका इथं ओढा ओव्हरफ्लो, पावसाचा फटका। सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला। अकोल्यामध्ये सरपंचाला दोघांकडून बेदम मारहाण। पेट्रोल पंपावर झालेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। संभाजीनगरमध्ये माथेफिरू आरोपीची पोलिसांकडून धिंड। मैत्रिणीवर केला होता गोळीबार। प्रियकराच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या। मुंबईच्या आरे कॉलनीतली घटना। डिजिटल फ्रॉड्समध्ये 2024 या वर्षामध्ये भारतीयांनी गमावले तब्बल 23,000 कोटी। गेल्या वर्षी 20 लाख सायबर गुन्ह्यांची नोंद।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सप्टेंबर महिन्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीसाठी नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार का यावर अजूनही निर्णय नाही.